नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि आज हे सगळं साहित्य आणि थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आज आपण कुंडीत झाडं, म्हणजे जे आपण गार्डनमध्ये झाडं लावतो त्याच्यासाठी कुंडीत जी माती भरतो ती कशा प्रकारे तयार करायची आहे. तर हे बघू शकता तुम्ही, मी हे काय काय घेतलेलं आहे. तर एक माती घेतलेली आहे, मग त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे कोकोपीट, त्यानंतर घेतलेली आहे राख, त्यानंतर घेतलेलं आहे शेणखत, त्यानंतर घेतलेलं आहे वर्मी कंपोस्ट, त्यानंतर घेतलेली आहे हळद. तर आता हे सगळं साहित्य आपण कशाप्रकारे आपण कुंडीत भरणार आहोत आणि याचे काय काय म्हणजे याचा उपाय होणार आहे, आपल्या झाडांना काय उपयोग होणार आहे, ते बघणार आहोत. तर तुम्ही बघू शकता, हे हळद जे आहे, हळद कीटकनाशकचं काम करते. तुम्हाला तर माहिती आहे, आपण जेव्हा झाड कट करतो ना, तर त्या कट केलेल्या जागेवर जरी आपण हे लावलं ना, तर तिचं फांदी जी असते झाडाची ती सडत वगैरे नाही, काही नाही, उलट छान फुटून येते. आणि ही आहे राख. राख एकदम थंडाईचं काम करते. शेणखत तर पाहिजेच असतं, कारण शेणखताशिवाय मला तर वाटतं पर्यायच नाही. कारण शेणखत जे काम करतं ते कुठलंच खत नाही काम करत. आणि आहे वर्मी कंपोस्ट, तर हे मी थोडंच घेतलेलं आहे, कारण आपल्याकडे हे जे शेणखत आहे, तर हे नुसतं शेणखत नसून याच्यात मिक्स लेंडी खत पण आहे आणि आपलं भाजीपाल्याचं खत पण आहे. तर सगळी मिक्स जे आपण हे करून ठेवलेलं आहे खत, ते खत आहे ते. तर ही माती घेतलेली आहे. तर जेव्हा ते आपण कुंडी भरतो त्यावेळेस तुम्ही 2-3 म्हणजे निम्मी माती घ्या आणि बाकीचं पूर्ण हे जे मटेरियल आहे हे निम्मं करा, म्हणजे सारखं होऊन जाईल ते. तर म्हणजे समजा 4 पट माती असेल तर बाकीचं सगळं 1-1 पट घ्यायचं असं. तर ही अशी कुंडी आहे. ही तर ही कुंडी मी आज नाही भरणार आहे, नंतर भरणार आहे, पण मी फक्त तयारी चालू आहे. आणि काय होतं ना, हे जे काही काही ना ह्याचे भोसके हे मोकळे नाही करून घेत आणि मग ते झाड टिकत नाही. तर प्लीज असं नका करत जाऊ. हे जे भोसके हा बघा, हे जे आहे ना, इथून तुम्ही तारीनी वगैरे कशाने, स्क्रूड्रायव्हर वगैरे त्यांनी ना तुम्ही याची छिद्र मोकळे करून घेत जा. आपण जेव्हा मातीची कुंडी आणतो ना, तर त्या कुंडीला असतात आपोआप, पण याला हे करावे लागतात. तर याची छिद्र मोकळे करून घ्यायचे आणि छान प्रकारे आपण ही जी माती केलेली आहे, तर मी म्हणजे मला शक्य आहे म्हणून मी तर अर्धी जी कुंडी असते ना, तर ती खाली पाला-पाचोळा जे असतो आपल्या गार्डनमधला तिनेच भरत असते. तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही पण तसं करू शकता, जेणेकरून पाण्याचा पूर्ण झाडाच्या मुळापर्यंत पाणी पोचतं आणि पाण्याचा निचरा होणं खूप गरजेचं असतं. माती चिकट नाही झाली पाहिजे, त्यात पाणी जास्त थांबलं नाही पाहिजे. आता माझी ही जी माती आहे ना, याच्यात थोडी वाळू पण मिक्स आहे. म्हणजे असे नाही का, मी जास्त नाही काढलेली, कारण माझे भरपूर हे जे मटेरियल आहे ना, हे माझ्याकडे आहे. तर ही जी माती आपण घेतलेली आहे, तर याच्यात थोडीशी वाळू आहे. तुम्हाला जर घालायची म्हणजे टाकायची असेल तर टाकू शकता. आणि कोकोपीट, तर कोकोपीट मी काही विकत आणलेलं नाही आहे, घरचंच आहे. आणि कशाप्रकारे मी तयार करते त्याचा व्हिडिओ पुढे येणारच आहे. घरच्या घरी एकदम छान प्रकारे आपण कोकोपीट तयार करू शकतो. आणि हे शेणखत आणि लेंडी खत हे मिक्स करणार आहोत आपण, हे पूर्ण. आणि अशा प्रकारे आपली कुंडी भरायची आहे. तर याचा फायदा आपल्या झाडाला भरपूर होतो आणि अजून कुठलंही खत टाकायची गरज पडत नाही. यातच आपलं कुठलंही असो, तुम्ही फुलझाड किंवा नाही का सिमला मिरची, आता ज्यांचे गॅलरीत असतात किंवा टेरेस गार्डनवर असतात, तर त्यांनी अशा प्रकारे जेवढी मोठी तुमची कुंडी असेल तेवढी जास्त तुम्हाला माती घ्यावी लागेल. पण माझ्या तर अशाच कुंड्या आहेत सगळ्या, ज्या मातीच्या आहेत त्या आहेत थोड्या मोठ्या. त्यात मी गुलाब लावलेले आहेत, पण मी तुम्हाला माहिती आहे पहिल्यापासून अशीच माती तयार करून घेते. तर पावसाळ्याच्या आधी आपण नक्कीच अशी माती वगैरे तयार करून ठेवणार आहोत. मी तर ठेवलेली आहे. तुम्हाला जर करायची असेल तर तुम्ही माती अशा प्रकारे तुम्ही, म्हणजे मी अगोदर व्हिडिओ का टाकते, अजून तर पाऊस नाहीच आहे, पाऊस यायला पाहिजे खरं तर. पण मी हा व्हिडिओ आधी का टाकलेला आहे की आपण तयारीत राहिलं की मग लगेच पाऊस आल्यानंतर व्यवस्थित कुठलंही आपण झाड नर्सरीतून आणून म्हणा किंवा या असं करून आपण लावू शकतो. तर हे बघा, अशा प्रकारे मी हळद टाकून घेतलेली आहे, जेणेकरून त्याला कुठलीही कीड वगैरे लागणार नाही आपल्या झाडाला, मुळी वगैरे छान फुटून येईल. तर अशा प्रकारे आपण ही माती तयार केलेली आहे. तर एकदम साधी सोपी पद्धत आहे. काय होतं ना, वेगळी माती असते, वेगळ्या वेगळ्या भागात वेगळी माती असते. तर आमची माती खारट वानावर आहे, म्हणजे खारी जमीन आहे इथे. त्यामुळे मला विशेष काळजी घ्यावी लागते, कारण झाड एवढं व्यवस्थित येत नाही आणि माती वगैरे अशी नाही का चिकट होऊन निब्बर होऊन जाते ती, आणि मग त्याच्या मुळाला हवा पोचत नाही. त्यामुळे मला भरपूर काळजी घ्यावी लागते. प्रत्येक वेळेस झाड लावताना मला अशाच प्रकारे माती तयार करावं लागते. तर ज्याच्याकडे माती चांगली असेल तर त्यांना एवढी काळजी घ्यायची खरंच गरज नाही आहे.
पण ज्याची माती थोडीशी आहे तर त्यांना नक्की अशा प्रकारे तुम्ही कुंडी भरा. एकदम छान असे झाडं आपले फुटून येतात, रोपून येतात. आणि जी कुंडी आहे ना, तर ही कुंडी अर्धी मी हे असे बघा जे चित्र दिसतात ना, जे ते आपल्या चित्रकाराचे आणि त्यांनी ते हे करून पातळ तिथे हे केलेलं असतं, तर ते दिसून येतं लगेच. तर मी इथपर्यंत अशी त्याच्यात पालापाचोळा भरणार आहे. ज्यावेळेस मी झाडं लावणार आहे, तर मी छान छान फुलाच्या झाडांची रोपं टाकलेली आहेत. ते झाडांचे रोपं मी लावून त्याला फुले आल्यानंतर तुम्हाला दाखवेल की किती सुंदर फुलं आहेत. तर एकदम छान असे, म्हणजे मी काय नर्सरीतून नाही आणलेले, मी घरीच ते रोप तयार केलेलं आहे. म्हणजे बी आणून सीड आणून मी ते रोप तयार केलेलं आहे. तर ते मी टाकलेलं आहे. त्याची झाडं लावताना मी तुम्हाला दाखवेल. खूप छान असे झाडं आहेत आणि खूप सुंदर फुलं आहेत त्याला. तर कसा वाटला व्हिडिओ आणि कशी वाटली मी माती तयार केलेली ते पण नक्की सांगा. आणि एकदम तुम्ही घरच्या घरी अशा प्रकारे तुम्ही माती तयार करा. जरी तुम्हाला शेणखत नाही भेटलं तर तुम्ही कोकोपीट, वर्मी कंपोस्ट आणि मातीसुद्धा मिक्स करू शकता. आणि हे तर आपलं शेणखत आणि राख काय शहर सिटीला भेटणं थोडंसं हे असतं. तर नाही भेटलं तरी चालेल. तर या 3 प्रकारे तुम्ही सुद्धा अशी कुंडी भरू शकता. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. चला आपण भेटू परत. बाय बाय सर्वांना.